वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयाला जाहीर। हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाला महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत देण्यात येणारा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान 2026 हा सर्वप्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला। हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाची सेवा मागील काही वर्षापासून दुर्लक्षित असल्याचे आरोप केले जात होते। सर्वत्र घाणीचे साम्राज्य, गैरसोय व रुग्णांची हेळसांड इत्यादी आरोप होत असतात, परंतु मागील 2 वर्षापासून या रुग्णालयात मोठा बदल झाल्याचं दिसून येत आहे। येथील आरोग्य यंत्रणा म्हणजे रुग्णांचे सेवा, शुश्रूषा व देखभाल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदललेली आहे। बाळंतपणासाठी येणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले आहे, तसेच येथे बऱ्याच प्रमाणात सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात येत आहे। अनेक छोट्या मोठ्या उपचारासाठी रुग्णांना आता बाहेर किंवा मोठ्या शहरात जाण्याची गरज राहिलेली नाही। रुग्णालयातील अंतर्गत स्वच्छतात फार मोठा बदल करण्यात आला आहे। कर्मचारी सुद्धा तन्मयतेने रुग्णसेवेत स्वतःला झोकून देत आहेत। वरील बदल हे राज्य आरोग्य यंत्रणेला निदर्शनास आल्यामुळे राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे याची दखल घेण्यात आली। आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या परीक्षणामध्ये उपजिल्हा रुग्णालय हदगावला 21 पैकी 20 मार्क मिळाले आहेत। राज्य शासनाच्या व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक 22 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान 2026 पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी खालीलप्रमाणे पुरस्कारार्थी जिल्हा शल्य चिकित्सक तसेच महिला रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय 100 खाटा, उपजिल्हा रुग्णालय 50 खाटामधून प्रत्येकी 2 व ग्रामीण रुग्णालयांची नावे जाहीर करण्यात आली आहे। पुरस्कारासाठी निवड केल्यामुळे हदगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संदीप दरबस्तवार यांनी आपल्या सहकार्यांसह मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात निमंत्रित करण्यात आले आहे। सदरील हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे हा उद्या देण्यात येणार आहे। माननीय आरोग्यमंत्री, उपमुख्यमंत्री व तसेच आपले मुख्यमंत्री साहेब हे येऊन ते देणार आहेत। तसेच माझे वरिष्ठ सहकारी जे आहेत माननीय पेरके सर, बुट्टे सर, तसेच DD रेखा गायकवाड मॅडम हे त्या पुरस्कारासाठी राहणार आहेत। तर ह्या सर्वांचा हा माझा एकट्याचाच पूर्ण हा सत्कार नसून हा पूर्ण जो वरिष्ठांचा तसेच माझे सहकारी व कर्मचारी हा सर्वांचा हा आनंद व आरोग्यरत्नाचा हा सर्व पुरस्कार आहे। तर हा पुरस्कार मी त्या सर्व कर्मचारी व अधिकारी सर्व यांना मी समर्पित करू इच्छितो। तर बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आपल्या गावात जाहीर झाला, काय भावना आहे, कसा परिश्रम लागला, काय? नमस्कार, मी डॉक्टर संदीप दरबस्तवार, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हदगाव, जिल्हा नांदेड येथे मी कार्यरत असून मी गेल्या 2 वर्षापासून जवळपास येथे कार्यरत आहे। तर 2 वर्षाची सर्व मेहनत म्हणजे सर्वांना म्हणजे वैद्यकीय अधीक्षक काम जबाबदारी स्वीकारताना माझ्या ज्या सोबत राहणारे माझे सहकारी वैद्यकीय अधिकारी झाले, सर्व सिस्टर झाले, म्हणजे त्याच्यामध्ये अधिसेविका, अधिपरिचारिका, परिसेविका, माझे पूर्ण बाकीचे कर्मचारी वर्ग जसे क्लरिकल स्टाफ झाला, माझा सफाई कामगार झाले, तसंच माझे जे औषध निर्माण अधिकारी, बाकीचे संवर्ग, ANM, MPW यांना सर्वांना एकत्र घेऊन मी काम करत हा आजचा जो पुरस्कार आहे जो महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतो, माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान 2026चा यावर्षी पूर्ण राज्यातून सर्वप्रथम आपला उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे देण्यात आलेला आहे। काय आव्हान असतील प्रशासनामधील सगळ्यात मोठे आव्हान होतं की इथे आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं होतं की रुग्णांना साफसफाई म्हणजे स्वच्छता, एखाद्या घरामध्ये जसं आपण गेल्यानंतर एखाद्या मंदिरात गेल्यासारखं आपण स्वच्छता असायला पाहिजे, तशी मी साफसफाई सगळ्यात पहिले करण्याचा प्रयत्न केला आणि सर्व रुग्णांना जे काही बेसिक सर्व गोष्टी देण्यात येतील त्याच्यासाठी मी पूर्णपणे प्राधान्य दिलं आणि त्या सर्व गोष्टी मी देण्याचा म्हणजे इथे बंद असलेली सुविधा जसे की आपलं डायलिसिस सेंटर हे बंद होतं, तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आपण ते सर्व सुविधा आपण इथे चालू करणं, इमर्जन्सीमध्ये देण्यात येणाऱ्या आणि जे सगळ्यात आधी जे खूप रेफर व्हायचे पेशंट त्या कमी करून आपल्या इथे जास्तीत जास्त जे रुग्णसेवा देण्यात येतात ते प्रयत्न केले। तसं बाकीच्याही सर्व सुविधा आपण इथे देण्यात आलेल्या आहेत। लोकनायक न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी देवानंद महाजन, हदगाव। लोकनायक न्यूज